महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे। मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर आल्याची माहिती सूत्रांनी दिली। नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहे। दरम्यान मिलिंद नार्वेकरांनी या चर्चांवर बोलणं टाळलंय, तर नार्वेकर कुठेही जाणार नाही, उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नार्वेकरांची शिंदेंसोबत कधीपासून जवळीक। 2014 नंतर एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यामध्ये संपर्क वाढला। 2019ला ठाकरे सीएम झाले तरी नार्वेकर यांचा शिंदेंसोबत जास्त संपर्क होता। जून 2022 मध्ये शिंदे सुरतला गेले तेव्हा मंथरणी करण्यासाठी ठाकरेंनी नार्वेकरांनाच पाठवलं होतं। 22 ऑक्टोबर 2022 मध्ये नार्वेकरांनी अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर नार्वेकर शिंदे गट किंवा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली। तर कोण आहेत मिलिंद नार्वेकर पाहूया। मिलिंद नार्वेकर हे आधी साधे शिवसैनिक होते। मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून त्यांनी काम सुरू केलं। 1992च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला। नवीन वॉर्डाचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेनं पहिल्यांदा मातोश्रीवर गेले। मातोश्रीवरच्या भेटीनंतर थेट उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक। उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना वेळ देणं, दौरा आखण्याची कामं नार्वेकर करतात। ठाकरेंचे राईट हँड अशी ओळख शिवसेनेत त्यांचं प्रस्त वाढलेलं आहे। 2018 मध्ये शिवसेनेत संघटनात्मक पद तर शिवसेनेचे सरचिटणीस। बायोडेटा काढला पूर्ण कधीपासून मालाडला शाखा होते तेव्हापासून घटनेचा काढले तेव्हापासून सगळं काढलं आणि नंतर तिथे जाणार आहे। काहीतरी बोलायचं परत